हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण 4 जानेवारी रोजी झालेल्या कंबाईन पूर्व पेपर हा कसा होता, त्याचा ओव्हरऑल आराखडा, त्याचे स्वरूप मध्यम होता, सोपा होता की कठीण होता आणि त्यानुसार एकंदरीत कट ऑफ काय लागू शकतो याबद्दल एक अंदाज सांगणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण विविध पोलचा आढावा यामध्ये घेणार आहोत। तर बघा, पहिला पोल आहे, आज झालेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पेपरमध्ये कोणता विषय अवघड वाटला। तर बघा, यामध्ये मुलांना सर्वात जास्त अवघड हा चालू घडामोडी गेलेला आहे। त्यानंतर 2 नंबरला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर 3 नंबरला सामान्य विज्ञान आणि बाकीचे समप्रमाणात डिफिकल्ट वाटलेले आहेत। म्हणजेच ओव्हरऑल एकूण विचार करता चालू घडामोडी आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 टॉपिक जे होते ते अवघड होते आणि यामध्येच मुलांना खूप टाईम त्यामध्ये कंझ्युम करावा लागला। त्यानुसार ह्या पेपरची पातळी ही मॉडरेट टू डिफिकल्ट याकडे शिफ्ट होताना दिसते। त्यानंतर पुढचा पोल बघा, आजचा झालेला कंबाईन पूर्व गट ब चा पेपर तुम्हाला कसा वाटला। तर त्यामध्ये बघा 40,617 विद्यार्थ्यांनी आपले मत दर्शवलेले आहेत। त्यामध्ये 11% मुलांना सोपा, 49% मुलांना मध्यम आणि 40% मुलांना कठीण वाटला। म्हणजे हा पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट तर आहेच, पण त्याचे जे शिफ्टिंग आहे ते जास्त करून डिफिकल्ट याकडे आहे। म्हणजे हा पेपर आपण डिफिकल्ट आहे किंवा डिफिकल्ट होता असं आपण समजू शकतो। त्याचबरोबर आपण आपल्या चॅनल MPSC एक्झाम प्रिपरेशन या चॅनलवर देखील पोल टाकला होता। त्यामध्ये 1300 वोट म्हणजे ओव्हरऑल 1300 वोट त्यामध्ये आपल्याला प्राप्त झाले। फक्त 8% विद्यार्थी याला सोपा म्हणत आहेत, 62% मध्यम तर 30% कठीण। यानुसार हा पेपर देखील मॉडरेट टू डिफिकल्ट असून मोस्ट ऑफ स्वरूप याचं मॉडरेट असं होतं। म्हणजे एकंदरीत आपण पूर्ण ओव्हरऑल या पोलचा विचार केला तर हा पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट होता असं आपल्याला सांगता येईल। म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत हा पेपर जरा टफ होता, आपल्याला हा निष्कर्ष यावरून काढता येईल। त्यानंतर बघा, आपण 3ही परीक्षांच्या वॅकन्सीचा या ठिकाणी विचार करूयात। राज्यसेवा गट ब आणि गट क यामध्ये किती वॅकन्सी आहेत यावर बघा। तर या राज्यसेवेमध्ये 385, गट ब मध्ये 282 ज्या की अजून वाढू शकतात आणि गट सी मध्ये 938 अशा प्रकारच्या वॅकन्सी आहेत। म्हणजे MPSC ग्रुप बीच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त आहेत आणि त्यामध्ये अजूनही भर होऊ शकतो। म्हणजे वॅकन्सी या जास्त आहेत आणि त्यासोबतच पेपर हा मॉडरेट टू डिफिकल्ट आहे। यामुळेच कट ऑफ जो आहे तो मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळेस निश्चितच कमी येऊ शकतो असं आपण ठामपणे सांगू शकतो। कारण की डिफिकल्टी लेवल जास्त असल्यानंतर त्याचा परिणाम हा कट ऑफवर वॅकन्सीच्या तुलनेत जास्त होत असतो। जेवढा डिफिकल्ट पेपर असतो त्या तुलनेत कट ऑफ हा वॅकन्सीच्या तुलनेत डिफिकल्ट पेपरने कमी येत असतो। वॅकन्सी जर जास्त असेल तर त्याचा एवढा प्रभाव नाही पडत, परंतु डिफिकल्ट पेपर असल्यामुळे त्याचा कट ऑफवर जास्त परिणाम होतो व कट ऑफ आपल्याला खाली येताना दिसतो। तर बघा, एक जनरल अंदाजा सांगायचा जर ठरला तर ओव्हरऑल विचार करून वॅकन्सी जास्त आणि पेपर डिफिकल्ट असल्यामुळे मागचा 62.5 चा कट ऑफ हा आपल्याला खाली येताना दिसून येईल आणि तो कट ऑफ हा 55 ओपन मेलसाठी 55 ते 57 या दरम्यान लागेल याची दाट शक्यता आहे। तसेच अजूनही वॅकन्सी वाढू शकतात, त्यामुळे 50+ स्कोर असणाऱ्या मुलांनी मेन्सची तयारी सुरू करायला काही हरकत नाही। कारण की 17 मेला मेन्स तर आहेच, सोबत त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात 31 मे आणि त्याच्यानंतरच्या ज्या आठवड्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्या एक्झाम कंटिन्युअसली आहेत। 2026 मध्ये खूप एक्झाम आहे आणि त्या लागोपाठ आहेत, त्यामुळे यावर्षी तुम्हाला पोस्ट भेटेल या दृष्टीने तुम्ही तुमची तयारी करत राहा।